ड्रॉ अ वेव्ह अँड इंडिकेट्स पॉइंट्स विच आर, हे महत्वाचं आहे. इन फेज, नंतर आहे आउट ऑफ फेज आणि नंतर आहे हॅव अ फेज डिफरन्स. आता व्यवस्थित समजून घ्या, मी अशा काही वेव्हच्या डायग्राम ड्रॉ करत आहे. त्याच्यामध्ये पहिलं असतं इन फेज. आता 2 वेव्ह किंवा 3 वेव्ह फेज मध्ये कधी असतात, हे डिस्टन्स त्यांचं सेम असू शकतं. हे यांचं पार्टिशन, ज्या ठिकाणी इथं क्रस्ट असतो त्याच वेळेस इथं देखील क्रस्ट असतो. असा याची अँप्लिट्यूड जास्त आहे, ही लांबी याची जास्त आहे, ही लांबी याची कमी आहे, त्याला इन फेज म्हणतो. आता हा जसा खाली येईल, ही वेव्हचा पार्ट खाली येईल तर हाही वेव्हचा पार्ट खाली येईल. ही अँप्लिट्यूड आहे, ही अँप्लिट्यूड आहे, त्याला इन फेज बिहेवियर म्हणतो आपण. इन फेज म्हणजे सोबतच असणार. आउट ऑफ फेज काय असतं सांगा बरं. आउट ऑफ फेज म्हणजे कम्प्लीट अपोजिटला. हे जर वरती असेल तर हा कसा असला पाहिजे, नेहमीच खाली असतो हा आउट ऑफ फेज. आता ज्यावेळेस याचा ट्रफ असतो त्यावेळेस याचा काय असतो, असा क्रस्ट असतो. ज्यावेळेस याचा क्रस्ट असतो त्यावेळेस याचा काय असणार, असा ट्रफ असणार. हे आउट ऑफ फेज बिहेवियर आहे. आणि आपण जर ह्याला अँगलद्वारे जर दाखवलं, अँगल्सद्वारे, तर बघा अँगल्सद्वारे दाखवण्यासाठी असं दाखवला. हा अँगल जर 0 असेल तर हा अँगल किती घेतो सांगा बरं आपण, π/2. हा अँगल किती घेतो, 90 ऍड करा पाय, आणखी 90 ऍड करा 3π/2, आणखी 90 ऍड करा. हे असं एक सायकल आहे. याच्यामध्ये क्रस्ट आणि ट्रफ असतं, त्याच्यामध्ये अप्पर हाफ आणि लोअर हाफ असतं. अप्पर हाफ आणि लोअर हाफ. तर इकडे कसं असतं, क्रस्ट आणि ट्रफ असतं. फेज डिफरन्स कितीचा आहे बघा बरं. आता फेज डिफरन्स कितीचा आहे पुढचा, हॅव अ फेज डिफरन्स ऑफ π/2. आता π/2 म्हणल्यानंतर मी ह्याला या टाइप मध्ये घेतो. हे π/2 च करतो मी अगोदर. जर एखादी वेव्ह जर मी अशी सुरुवात केली तर ही वेव्हची सुरुवात मला इथनं करावं लागेल, मे बी अशी, बरोबर ना. अशी सुरुवात करावी लागेल. ह्या दोघांमध्ये π/2 चा डिफरन्स आहे, हे समजतंय का तुम्हाला. कसं काय बघा बरं. हा, आता जर समजा मी ह्या लाईनला जर π/2 न जर शिफ्ट केलं असेल, आता दोन्ही वेव्ह सारख्या झाल्या की नाही झाल्या सांगा. π/2 न शिफ्ट केल्यानंतर दोन्ही वेव्ह सारख्या झाल्या की नाही झाल्या. राईटला शिफ्ट करणार. कितीने शिफ्ट करणार, हा जो डिफरन्स असतो π/2 चा. आता π/2 न जर मी शिफ्ट केला उजवीकडे, तर दोन्ही लाईन्स बघा, इथनं ही सुरुवात आहे अशी, नंतर ही खाली गेली, नंतर ही वरती गेली. इथनं ही सुरुवात आहे, नंतर ही खाली जात आहे, नंतर वरती जात. जे बरोबर दोघांमध्ये π/2 चा डिफरन्स आहे. किती डिफरन्स आहे, π/2. याला म्हणतो फेज डिफरन्स ऑफ π/2.